धाराशिव जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे। 4.5 लाखांचा खतांचा अनधिकृत साठा कृषी विभागाने जप्त केलाय। विनापरवाना खतांची साठवणूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। दत्तात्रय तावरे, विकास होळे या दोघांविरोधात वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव इथे कुक्कुटपालन शेडमध्ये विनापरवाना करण्यात आली होती खतांची साठवणूक आणि त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 20 टन रासायनिक खतांचा साठा जप्त झालाय। नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत। कृषी विभागाच्या कारवाईनंतर अर्थातच अनेकांचे धावेही दण आलेले आहेत। 457 बॅग जवळजवळ 20 मेट्रिक टन पर्यंतचं वजन असलेलं खत जे विनापरवाना होतं ते आढळून आलं। त्याच्यानुसार आम्ही भारतीय न्याय संहिता त्याचप्रमाणे खत नियंत्रण आदेश 1985 जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 याप्रमाणे दोघांवर वाशी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।